नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. आंबा म्हटलं की जनरली आपल्याकडं कोकणचा हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहेच आहे, त्याबद्दल काय दुमत असण्याचं काही कारण नाही. मात्र याच आंब्याला एक आपल्या पुणे जिल्ह्यामधनं सुद्धा एक प्रकारे चॅलेंज नाही म्हणता येणार, परंतु त्याच आंब्याची आता एक व्हरायटी शिवनेरी हापूस या नावानं एक विकसित झालेला आहे. आणि ही जी विकसित होण्याची जी पद्धत आहे किंवा जी परंपरा जी आहे, तर ते जवळपास 100 वर्ष 125 वर्ष जुनी आहे. जवळपास 100-125 वर्षापूर्वी मी ज्या भागामध्ये आहे ते आहे आता आंबेगाव आणि जुन्नर या भागामध्ये आहे. आणि या भागामध्ये काही वृक्षांची लागवड करण्यात आली हापूस. आणि आता या आंब्यांचं एक स्वरूप बदललेलं आहे आणि याला आता GI टॅगिंग मिळालेलं आहे आणि एक वेगळी अशी स्वतंत्र ओळख आता या आंब्याला मिळालेली आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये GI टॅगिंग मिळवून देण्याच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाची अशी जी कामगिरी बजावली, तर त्या अभिमन्यू काळे सर यांच्याशी आपण निवृत्त संधी अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि एकंदरीतच ही सगळी प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली गेलेली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. सर, स्वागत आहे तुमचं. तुमचा एकदा परिचय करून द्या सर. परिचय म्हणजे मी शासकीय सेवेमध्ये होतो. शासकीय सेवेमध्ये IAS अधिकारी म्हणून अनेक पदं झाली, परंतु ही ती जागा नव्हे सांगण्याची. पण याचबरोबर माझी दुसरी ओळख म्हणाल तर माझ्या आजोबांनी 1923 साली लावलेली हापूस आंब्याची झाडं आज शिनोली या गावामध्ये उभी आहेत. आणि त्याच्या काड्या घेऊन मी माझी पहिली बाग मला वाटतं 30 वर्षांपूर्वी लावली. त्यानंतरची दुसरी बाग माझी आहे ती 15 वर्षांपूर्वी लावली. म्हणजे 100 वर्षापूर्वीची झाडां म्हणजे कोईपासून झाड तयार केलं आणि त्याच्यावर त्या जुन्या 100 वर्ष जुन्या हापूस आंब्याचं कलम केलेलं आहे. एक प्रकारे आंबा शेतकरी असं मला वाटतं माझी स्वतःची ओळख करून दिली तर योग्य. बरं, आता हे GI टॅगिंग बद्दल आपण बोलत आहोत, तर GI टॅगिंगचं महत्त्व सध्या काय आहे? बघा, GI टॅगिंगचं महत्त्व मी सांगतो आपल्याला की GI टॅगिंग ही नवी संकल्पना आहे, इंटरनॅशनल मार्केटमधून आलेली आहे. ही भारताने ऍक्सेप्ट केली आणि आज कोकणातला हापूस आंबा, आमच्या जुन्नरचा हापूस आंबा शेकडो वर्ष जुने आहेत. बाजारामध्ये नाव आहे. बाजारामध्ये आपण जून महिन्यात गेलो तर जुन्नर हापूस द्या म्हणून मुंबईतलं खवय्ये गिराईक मागं लागलेलं असतं. तसंच बालसाड हापूस आहे. बालसाड हापूस शेकडो वर्ष जुना आहे. परंतु नव्याने जेव्हा GIचं ऑफिस आलं त्यावेळी 2018 मध्ये पहिल्यांदा कोकणची रजिस्ट्रेशन केलं. हे 10 वर्षांसाठी होतं. हे काय हयात नसतं. 28 साली परत त्याचं रिन्युअल होईल. त्याचं रिन्युअलच्या वेळेला परत क्लेम ऑब्जेक्शन घेतले जातील. जसे आम्ही रजिस्ट्रेशन केल्यावर क्लेम आणि ऑब्जेक्शन घेतले गेले, तसं सेम कंडिशन दर 10 वर्षांनी चालू राहील. GIचं वैशिष्ट्य आहे या कायद्याचं की 10 वर्षांसाठी ती नोंद होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते वैशिष्ट्य टिकवावं लागतं. आणि याचा मोठा फायदा जर इन केस इंटरनॅशनल मार्केटला आंबे जाणार असतील तर मोठा फायदा होतो. स्थानिक मार्केटला मात्र त्याचा म्हणावा असा फायदा नसतो. उलट स्थानिक मार्केटला कोकण हापूस असेल, बरसाड हापूस असेल, जुन्नर हापूस असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि काही चिंता वाटत नाही. बरं, मी जसं सुरुवातीला सांगितलं की या भागामध्ये कोकणातनं हापूस आंब्यांचे काही रोपं इकडं आणून लावण्यात आली आणि त्यानंतर मग हा आत्ताचा जो आपण शिवनेरी हापूस म्हणून जो GI टॅग मिळाला आहे, तर तो आंबा विकसित झाला आहे. तर ह्याच्यामध्ये आणि त्या आंब्यामध्ये म्हणजे कोकणामध्ये जनरली हापूस आंबा म्हणून ओळखला जातो, विशेषतः देवगड हापूस वगैरे, याच्यामध्ये बेसिकली फरक काय, डिफरन्स काय? बघा, आता मी याच्याबद्दल एक सांगतो. पांडुरंग पाटील म्हणून महाराष्ट्राचे पहिले डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर होते. 1947-50 सालची गोष्ट आहे. त्यांचं माझ्या आठवणी म्हणून पुस्तक आहे. अनेक पुस्तकं अशी आहेत की ज्या पुस्तकांमध्ये आपल्याला अशा नोंदी मिळतील की त्यावेळेच्या तत्कालीन ब्रिटिश सरकारने अनेक ठिकाणी हापूस आंब्याची लागवड करण्यासाठी प्रयत्न केले होते. ह्या भागातला आंबा कोकणातून आला किंवा बलसाडमधून आला की मूळ आहे, याच्याबद्दल बरेच वादविवाद आणि मतमतांतर इथल्याही शेतकऱ्यांमध्ये आहेत. पण एक आपल्याला विसरून चालणार नाही की इथला आंबा 17व्या शतकात इराणला गेला होता. ही ऑफिशियल नोंद आहे. आणि याचा विचार करावा लागेल, आज भारतातली सर्वात जास्त किपिंग क्वालिटी असलेली व्हरायटी कुठली म्हणाल तर हापूसच आहे. मग जर हा आंबा हापूस नसेल तर मग त्यावेळी तो एवढा तिकडे जायला 3 आठवडे तरी घोड्यावरून गेला, उंटावरून गेला तरी काळ लागणार होता. त्यामुळे इथल्या आंब्याची क्वालिटी ही ऐतिहासिक नोंद असलेली आणि अप्रतिम आहे.
फक्त काळाच्या ओघात अनेक वेळेला माणसं त्या ऐतिहासिक नोंदींची परंपरा घेऊन त्याचा अभिमान धरण्याचं कधीतरी कमी जास्त होतं. अनेक वेळेला मोठ्या वास्तू देखील काळाच्या ओघात दुर्लक्षित होतात आणि नंतर उघडली जाण्यात जातात. तसं एखाद्या वेळेस काय शिवनेर ती नोंद हापूसचं- काय आहे? नेमकी ती नोंद अशी आहे की जुन्नर वरून आंबे मोगल दरबारात जात होते आणि 1703 मध्ये त्यावेळच्या इराणच्या बादशहाला हम्म. मुघल दरबारातून जुन्नर मधून आणलेल्या आंब्यांची पेटी हम्म. भेट म्हणून तिकडे करंडे पाठवण्यात आली. बरं. अशी नोंद मुघल दरबारच्या बातमीपत्रांमध्ये आहे. तुम्ही सेतू महादेवराव पगडींचं जर पुस्तक वाचलं तर तुम्हाला ते सापडून येईल. बरं, पण बेसिकली दोन आंब्यांमधला फरक काय? हा आता बघा, दोन आंब्यांमध्ये फरक होणारच. हम्म. इथला आंबा तिकडे नेला काय आणि तिकडचा आंबा इकडे आणला काय. हम्म. 100 वर्ष ज्यावेळी एखाद्या वेगळ्या मातीत एखादा आंबा येतो त्यावेळी आमच्याकडे बघा, आमच्याकडे उन्हाळा प्रचंड आहे. आता तुम्ही बघत आहात की हा अख्खा उन्हाळा फळांनी झाडावरती खाल्लेला आहे आणि अजूनही या फळांची मॅच्युरिटी पण नाही. आता पाऊस खाणार आहेत, त्यामुळं ऊनही खायचंय, पाऊसही खायचा आहे, किडींना तोंड द्यायची, म्हणून इथली स्किन ही थिक झालेली आहे. हा सगळ्यात मोठा दृश्य परिणाम फरक आहे. त्याचबरोबर इथल्या मातीतली मूलद्रव्य, जसं आंबा आमचा खराब निघत नाही कारण इथल्या मातीतली मूलद्रव्य जी मिळतात त्याच्यामुळे झाडाची किपिंग क्वालिटी फळांची वाढते आहे. हा बेसिक फरक आपल्याला सांगता येईल. तिसरा फरक आहे मोठा, स्मेल खूप चांगला आहे. बरं, आणखी काय वैशिष्ट्य सांगता येतील काय इकडचे? कारण आपण जर बघितलं तर तिकडचे आंबे लवकर येतात आणि आपला आंबा जो आहे तो जरा लॉंग टर्म मध्ये राहतो. म्हणजे साधारणपणे तिकडचा हंगाम संपल्यानंतर आपला हंगाम सुरू होतो. हे बघा, हे नैसर्गिक आहे. विषुववृत्तापासून जसं आपण जवळ जाऊ तसं मोहर लवकर येतो, फळ लवकर मॅच्युअर होतो. विषुववृत्तापासून केरळ जवळ आहे, तिथं लवकर मॅच्युरिटी येते, तिथलं फ्लॉवरिंग लवकर होतं, मॅच्युरिटी लवकर येते. नंतर कर्नाटकात फ्लॉवरिंग होतं, नंतर कोकणात होतं खाली, त्याच्यानंतर अलिबाग मध्ये फ्लॉवरिंग होतं, त्याच्यानंतर पालघर आणि बलसाडला होतं. ह्या सगळ्या लेट मॅच्युरिटी, लेट फ्लॉवरिंग मुळे आमच्याकडचा आंबा नैसर्गिकरित्या लेट येतो. याच्यात काही जादू नाहीये किंवा काही चूक नाहीये, हा निसर्गाचा चमत्कार आहे. आमच्याकडचा आंबा हा उशिराच येणार आहे. आता आम्ही काही आंबे पाहिले जे नॅचरली जे पिकलेले होते आणि खाली पडले होते पाड लागून. तर त्या आंबे जे कापले तर त्या कापलेल्या आंब्यांपैकी एकही खराब आंबा नव्हता. आणि आपण जर बघितलं की आता जे आपण पॅकिंग करून जे आपण घेतो वेगवेगळे आंबे, विशेषतः कोकणातले हापूस आंबे असू द्यात किंवा काय, तर समजा एक पेटी असेल तर त्यातले चांगले किती निघतील याच्याबद्दल खूप वेळा प्रश्नचिन्ह असतं. खरं लकी ड्रॉच म्हणतात त्याला. तर मग हे का आहे असं? कारण इथं जे आम्ही बघतोय तर ते खराब एकही निघाला नाही. आता बघा, म्हणूनच सांगतो की जून मध्ये खवय्या मुंबईतले क्राफ्ट मार्केट किंवा सगळ्या मार्केटला जाणार आणि जुन्नर हापूस मागणारच. त्याचं बेसिक युएसपीच हा आहे की आंबा खराब निघत नाही. आता का खराब निघत नाही? तर आम्ही काहीच वेगळं करत नाही, आम्ही निसर्गाच्या पद्धतीने चालतो. एखाद्या वेळेस इतर भागातले आंबे जर खराब निघत असेल असा तुमचा अनुभव असेल तर एखाद्या वेळेस तुम्ही त्याची किंवा त्या शेतकऱ्यांनी पण बघायला पाहिजे. त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. मी एवढंच सांगेन की आमच्याकडं कालटार ही भानगड नाहीये. आमच्याकडे रासायनिक खताचा वापर फार कमी आहे, नगण्य असल्यामुळे सेंद्रिय पद्धतीचा आहे. आणि रासायनिक कीटकनाशकांचं पण आमच्याकडे काही, कारण बघा ह्या पावसात आंबा जर झाडावर टिकवायचा आहे तर मी किती कीटकनाशक फवारले तर ती पावसात जाणार आहेत. त्यामुळं मूळ जर नैसर्गिक आंब्याला स्ट्रेंथ नसेल तर हा टिकणारच नाही. बरं, हे आमच्याकडे आता हे जीआय टॅगिंग बद्दल आपण बोलतो आहोत. तर जीआय टॅगिंगचा शेतकऱ्यांना किंवा जे आंबा उत्पादक आहेत शेतकरी, तर त्यांना उपयोग खरंच होतोय का? होणार आहे. बघा, हा कायदा नवा आहे. ह्या कायद्यामध्ये आपण त्या कायद्याप्रमाणे जावं लागेल आणि त्या कायद्याचा ज्यावेळी आपण आंतरराष्ट्रीय बाजारात जाऊ त्यावेळी निश्चितच फरक पडेल असा माझा अंदाज आहे. परंतु स्थानिक बाजारात मात्र अजूनही दुर्दैवाने कुठलाही शेतकरी जो आंबा पिकवतो, काही पिकवत असेल, सफरचंद असेल, एवढी जीआय मानांकन आहेत, परंतु ग्राहक अजून जीआयच्या नावाने मागत नाही. ज्या दिवशी ग्राहक मागेल की मला सासवडची अंजीर द्या, मला ह्याच भागातले घोलवडचे चिकू द्या, शिवनेरीचा हापूस द्या, त्यावेळी खऱ्या शेतकऱ्यांना भारतात फायदा होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र जीआयचा फायदा नक्की होईल जर आंतरराष्ट्रीय बाजारात फळं गेली तर. जसं मी सुरुवातीला इंट्रोडक्शन देताना सांगितलं की हे जे 2 तालुके आहेत आपले, जुन्नर असू द्या किंवा आंबेगाव तालुका असू द्या, या तालुक्यांमधनं गेल्या काही वर्षांमध्ये आंब्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती घेतलं जात आहे. तर साधारणपणे स्टॅटिस्टिक जर सांगायचे असतील तर साधारणपणे किती हेक्टरवरती आता हे आंब्याचं उत्पादन घेतलं जातं आणि इथला टर्नओव्हर साधारणपणे किती असेल?
बघा आमच्याकडे जी लागवड आहे ही मुख्यत्वे करून हा जुन्नर खेड आंबेगाव या भागातला जो भूभाग आहे यात मोठे शेतकरी नाहीत, छोटे छोटे शेतकरी आहेत आणि हे शेतकरी बांधावर लागवड करण्याचं प्रमाण मोठं आहे. 10 एकरची बाग, 20 एकरची बाग हे असं आमच्याकडे ऐकायला कमी मिळतं. परंतु सगळी मिळून किमान 1000 एकर वरती असेल आणि मला आर्थिक ह्याच्यात आत्ता लक्षात नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 1 महिनाभर रोज किमान 2 ट्रक आंबा इथल्या मार्केटमध्ये लोकली विकला जातो. मुंबईला किती विकला जातो आपल्याला APMC कडून डाटा घ्यावा लागेल. बरं, आता जर कस्टमर्सला जे आता ग्राहक आहेत त्या ग्राहकांना जर हा आंबा घ्यायचा असेल तर का घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट तुमचा अनुभव तुम्ही बघितला, खराब निघत नाही. पहिली गोष्ट आंबा खराब निघण्याची शक्यता फार कमी आहे. स्मेल खूप चांगला आहे. हा एकच आहे की आमचा भाव थोडा आम्हाला जास्त मिळतो, कारण खराब फळच निघत नाही, त्यामुळे Quality मुळे. त्यामुळे ती क्वालिटी लक्षात घेऊन ग्राहकांनी घ्यायला हरकत नाही. धन्यवाद सर.